हॅलो ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि 6:10 कमी आहेत आता. आमचं 5:30ला घरातून निघायचं ठरवलं होतं आम्ही, कारण मुंबईला पोहोचायला जिथे आमचं डेस्टिनेशन आहे तिथे आम्हाला पोहोचायला लागणार आहेत 4 तास तरी, म्हणजे 10ला तिथे मला पोहोचायचं आहे. आता मी तुम्हाला डिटेल्स सांगते कुठे काय आणि मी कसं चाललो आहे. सो आत्ता आम्ही निघालो आहे. पहिले तर गणपती बाप्पा मोरया आणि आमची जर्नी छान होऊ दे. पहिले तर मी कुठे चाललो आहे, काय कशासाठी सगळं सांगते. तर आम्ही निघालो आहे मुंबईला. ॲमेझॉनचा शूट आहे. या चॅनलसाठी नाही तर माझं जे जुनं चॅनल होतं त्याच्यासाठी आहे. सो ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की मी ॲमेझॉनचा शूट ते पण स्टुडिओमध्ये जाऊन करायचं. तिथे खूप सारे क्रिएटर्स भेटणार, ओळख्या होतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे ॲमेझॉन हा खूप मोठा ब्रँड आहे आणि त्याची अपॉर्च्युनिटी भेटली. म्हणूनच मग मी माझं तिकडे आमचं जाणं जरा पोस्टपोन करून ही अपॉर्च्युनिटी घेतली आणि मग म्हटलं आज जाऊया. सो आज तो माझा शूट आहे. पहिले तर स्लॉट ॲक्च्युली 8 वाजताचा होता, तर मग मी तो थोडासा शफल करून घेतला. तर आता माझा 10 ते 12चा म्हणजे स्लॉट आहे. तर 2 तासामध्ये 4 व्हिडिओ शूट करायचे आहे. सो जर तुम्हाला ते बघायचे असेल कसे शूट होतात काय सगळे, तर तुम्ही माझं जुनं चॅनल नक्की चेकआउट करा. त्याला यायला थोडासा वेळ लागेल. पहिले तर आज शूट आहे, शूटसाठी आम्ही चाललो आहे आणि हा माझ्यासाठी फर्स्ट टाईम आणि एकदम भारी एक्सपिरियन्स असणार आहे. सो आजचा दिवस कसं जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सो मी मेकअप वगैरे सगळं घरून करून निघाली. 4:30ला मी उठली कारण आम्हाला 5:30ला निघायचं होतं आणि मग नंतर म्हटलं चला पटपट आपली रेडी होऊ. सध्या आता सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे जास्त वेळ दाखवत पण नाही आहे, 2-2.5 तासच दाखवत आहे. सो होपफुली आम्ही 3-3.5 तासात तरी पोहोचून जाऊ. खायला प्यायला पण ब्रेक होईल, त्याच्यामुळे जरा वेळ लागेल म्हणून लवकरच निघालो. आता शूट 12ला आवरला की आमचा असा प्लॅन आहे की नागपूरसाठी निघायचं. पण एवढ्या सकाळी उठलाय रोशन, आत्ता पण ड्राईव्ह परत पुन्हा नागपूरपर्यंत ड्राईव्ह मुंबईपासून, तर हे थोडं शक्य नव्हतं. म्हणून मध्ये आम्ही एक ब्रेक घेणार आहे आणि उद्या नागपूरला निघू, पण मुंबईवरनं आजच निघायचं आहे. सो शूट झाल्यानंतर परत आमचं ट्रॅव्हलच आहे. थोडासा हेक्टिक डे असणार आहे, पण मग 2 दिवसात आम्हाला नागपूरला पण पोहोचायचं होतं अलॉंग विथ शूट. सो असं काहीसं आहे. सो चला, पुढचे ब्लॉग्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता लग्नाची तारीख पण जवळ आली आहे आणि होपफुली तुम्ही सगळे ब्लॉग्स एन्जॉय कराल. प्लस आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. सो बघूया तो कसा जातो. सो आम्ही मुंबईला पोहोचलो. आता 9 वाजले आहेत, तसं आपण 8:30लाच पोहोचलो. 8:20ला पोहोचलो. जे माझं लोकेशन होतं शूटचं तिथे जाऊन बघितलं कारण इतका जोरदार पाऊस येतो आहे. सो पावसाने स्वागत केलं आहे आमचं आणि आम्हाला त्याचीच भीती होती की पाऊस नाही यावा, कारण आम्हाला इथनं निघायचं आहे आणि मुंबईत पाणी एवढं लवकर भरतं की आमचं निघणं मुश्किल झालं नाही पाहिजे. आणि एंटर केल्या जो पाऊस सुरू आहे आणि आता तर एवढ्या जोरात सुरू आहे की माझी केस पण ओली झाली, माझी टी-शर्ट पण ओली झाली, म्हणजे रेस्टॉरंटच्या आतमध्ये येईपर्यंत मी पूर्ण ओली झाली. सो तिथे जाऊन बघितलं, त्यांचा सेटअप वगैरे असून लागतच होता आणि आमचा ब्रेकफास्ट पण नव्हता झाला आणि आम्ही असं ठरवलं की तिकडे ब्रेकफास्ट केल्यापेक्षा इथे येऊनच करू, कारण मग मधलं ट्रॅफिक खूप लागलं असतं आणि अनाया पण झोपली होती. सो आम्ही ठरवलं आहे की नाही इथे येऊन जाऊ आपण, पहिले 8:30ला पोहोचू आणि मग ब्रेकफास्ट वगैरे आरामात करू, मग शूट पण लवकर आटपेल, नाही तर मग यायलाच उशीर झाला असता. सो इथे आता आलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये, साऊथ इंडियन. ब्रेकफास्ट करतो मस्त आणि मग त्यानंतर माझा शूट असेल. आणि अनाया पण हॅपी आहे कारण मस्त झोप झाली आहे. हो ना नानू? आर यू हॅपी? कुठे आली नानू? जेवण करायला नाही का, पण कुठे मुंबई कुठे नागपूरला आली की कुठे आली? काय ब्रेकफास्ट करायला? अगं पण मुंबईला आली ना तू? मुंबईला कशा? अगं हो, ब्रेकफास्ट करायला कुठे आली? पण दुकानात. तिला ब्रेकफास्ट दुकानात भेटतो. मी तर झोपली होती म्हणा. मला तर
काय माहीतच नाही. गाडीतून पोचली ती मुंबईला. आवडलं तुला? काय आवडलं तुला? तू काय खाते? इडली खूपच आवडते का नानूला? हा. कशी आहे नानू इडली? बरं, प्रत्येक ठिकाणी आईस्क्रीमचं असते साऊथ इंडियन. तर मग ब्रेकफास्ट करून आम्ही डिरेक्टली स्टुडिओला आलो आणि ऑलरेडी आम्हाला वेळ झाली होती शूटची. सो पटकन मी रेडी झाले आणि नंतर शूट स्टार्ट झाला. सो सगळ्यात पहिला शूट माझा होता, तो म्हणजे स्ट्रेटनरचा. त्यासाठी छान असा सेटअप लागला होता. सगळी लोकं होती हाताखाली. घरी कसं शूट करताना आपल्याला स्वतःची कामं सगळी स्वतः करावी लागतात. म्हणजे घर क्लीन करण्यापासून बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे की नाही, लाईटिंग व्यवस्थित आहे की नाही, प्रॉडक्ट व्यवस्थित घेतला आहे की नाही जवळ. इथे तसं नव्हतं. सगळी लाईट, कॅमेरा सेटिंग सगळं ते बघत होते. आपल्याला फक्त बघून तिथे बसून ॲक्शन करायची होती. आणि तेवढंच नाही तर प्रॉडक्टसुद्धा आपल्या हातात आणून देणार, आपल्या हातातलं घेऊन जाणार. सो एकदम भारी फिलिंग होती. काहीतरी नवीन आणि वेगळा एक्सपिरियन्स होता. हो ना? हे बघ कशी रडते का नानू? See, this is looking artificial. This light now. अच्छा, आप सभी की सेट कर रहे हो? कोणता घ्यायचा आपण? छान छान. व्हेरी गुड मम्मा. तू छान शूट केलं मम्माला माहिती आहे. मम्माने छान शूट केलं म्हणून तुम्हाला व्हेरी गुड म्हणताय? हो मग गुड्डू. आणि नानू तू बाबाला त्रास दिला का ग? तू बाबाला त्रास दिला? आ? खरंच नाही? बाबाचं तर सांगत होते, बाबा हात पण दुखला म्हणे तुला पकडून पकडून. आ? तू रडत होती का? नाही. मग काय करत होती तू तेवढा वेळ? मम्मा 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 करत होती ना. मग तुला मम्मा मम्मा करायचं होतं का? नाही, मम्मा शूट करत होती. तुला आधी सांगितलं मम्मा शूट करणार तर शांत बसायचं. मग तू मम्मा मम्मा केला तर तुला काय पनिशमेंट द्यायची तू सांग. बाबाला किती त्रास दिला तू? बाबाने सकाळ 2 तास न हो आणि आता बाबाने सकाळपासून गाडी चालवली. आता बाबाला परत गाडी चालवायची आहे, हे पण तुला माहित आहे. तरी तू बाबाला एवढा त्रास दिला. मग आता बाबाला काहीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं लागेल. काय द्यायचं बाबाला गिफ्ट? हॅपी फादर्स डे. तू फादर डेचं गिफ्ट तर दिलंच नाही बाबाला. हॅपी फादर्स डेचं गिफ्ट तर तू दिलंच नाही. मग तू तर नाही म्हणे. तू तर म्हणे दिलं ना म्हणे आता ते बुक. ते बुकचं काय करणार आहे बाबा? मग रोशन तुला खरंच काय गिफ्ट पाहिजे? कारण रोशनने ऍक्च्युली पूर्ण, मला तर तिथे नानूला घेता येत नव्हतं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे वेगळा नवीन एक्सपिरियन्स होता की अशा सेटवर जाऊन कसं काम होतं. हा, मूवी शूट सारखं की सेटवर कसं काम होतं, कसं लाईट, कॅमेरा, ऍक्शन आणि ते काय म्हणायचे रोलिंग. मला सुरुवातीला कळलंच नाही. मग मला कळलं अच्छा रोलिंग म्हणजे काम सुरू करायचं. मग पण त्यांना कळत होतं की मला रोलिंग नाही करता. मग ती म्हणायची ऍक्शन, मग मी करायची. सो येस, इट वॉज नाईस, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि आता बघूया व्हिडिओज कसे येतात. तसं तर सगळं कॅमेरामॅन इतकं सगळी टीम परफेक्ट होती. तर व्हिडिओज तर छानच आले असतील. म्हणजे नानू बाबा गाडी चालवत असताना मध्ये मध्ये नाही करायचं, ठीक आहे. आणि नानूने खाण्यापिण्याची पण खूप मजा केली तिथे, हो ना? काय काय खाल्लं नानूने? पहिल्या वेळेस माझा पण पिला. फर्स्ट टाइम माझाची टेस्ट भेटली आहे तुला. काहीच नाही खाल्लं. कसं? निंबू पाणी पिली, माझा पिली आणि बिस्किटचं पॅकेट पण घेऊन आली तिथून, हा ना? अशी मज्जा नसते करायची बेटा. नाही, गुड गर्ल सारखं राहायचं. त्या आंटी मला विचारत होते नानू हे सगळं खाते का? मी म्हटलं नाही, नानू गुड गर्ल आहे. नाही म्हटलं मी, नानू गुड गर्ल आहे. आता वाजलाय 1 आणि तिथे मधनं काहीतरी ड्रिंक्स चालला होता, त्याच्यामुळे आम्हाला भूक तर लागली नाहीये. शूट 10ला एक्झॅक्ट सुरू झाला ना?
हा 10ला सुरू झाला. नाही 10ला तर आपण इथे आलो होतो. 10:15 वगैरे सुरू झाला आणि 12:15 पर्यंत बरोबर संपला 2 तासात. आणि मग बाकी सगळं होईपर्यंत 1:15 वाजला. मम्मा दगड घेतलं मी असं सांग. काय घेतलं तू? दगड आणि ते दगड ब्लू. दगड हा क्रिस्टल्स भेटले नाला तिथे. अच्छा क्रिस्टल नंतर थोडीशी खुश होती वाटते. थोडंसं कसं मुलांना काहीतरी नवीन नवीन भेटलं की बरं वाटतं. सो ठीक आहे, मग आता आम्ही निघालो आहे. आम्ही औरंगाबादला थांबणार आहे. सो आम्हाला किती 8 तर वाजता जायला 6-7 तास लागणार आहे. पण मुंबईतून निघायला ॲक्च्युली वेळ लागेल. मग तर एकदा समृद्धीला लागलं की वेळ लागणार नाही. सो आम्ही हॉटेल वगैरे आधीच बुक करून ठेवलं आहे. सो जाऊ रेस्ट करू. आमच्यापेक्षा रोशनला रेस्टची खूप गरज आहे. कारण सकाळी उठून बिचारा दिवसभर थकलाय. गाडी चालवा, गाडी नानूला घेऊन जा. हा खरंच नाही ना रोशनला खरंच आता मी मनापासून म्हणतो तुला ट्रीट भेटलीच पाहिजे किंवा गिफ्ट भेटलंच पाहिजे. मला येऊ द्या. थांबा मला येऊ दे, हिला येऊ दे बाबा. आवडते. नाही तुझ्यासाठी मी हेल्दी बिस्किट आणले ना. हेल्दी बिस्किट आणले मी तुझ्यासाठी. हा पुण्यासाठी आहे. ते शी असतात बेटा. हेल्दी बिस्किट पण आहे आपल्याकडे. दाखवते मग. सो आता औरंगाबाद मध्ये मध्ये काय जेवढं शूट करता येईल तेवढं करते. दाखवते. आम्ही हे कामात काम हे असं लागतं. पंक्चर निघाले आमच्या गाडीमध्ये, ते पण 2. आणि आता इथे आमचं ऑलरेडी 15 मिनटं गेले. आता माहीत नाही अजून किती वेळ लागत आहे. तसंच आम्ही 6:30ला पोहोचू असं दाखवत आहे. आणि आता मला असं वाटतं याच्यानंतर आम्ही 9लाच पोहोचू. कारण जेवणाचा ब्रेक अजून मध्ये एखाद दुसरा ब्रेक होतो आमचा. आणि इतकं सुंदर दिसतंय बाहेरचं सगळं बघण्यासारखं आहे. समृद्धी महामार्गावर आता आम्ही आहे. इगतपुरी. आणि आता तो पावसामुळे ब्लर दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ, पण डोळ्यांना बघायला खूपच छान वाटतंय. मस्त लाईट लागले आहे, हिरवळ आहे, पाऊस येत आहे, खूपच सुंदर. सो आत्ता वाजलेत 5. आमचा टी ब्रेक होणार आहे. जर आम्हाला मिळालं तर लवकर काही. आम्ही खूप वेळचं म्हणजे मी तरी बघत आहे पण काही फूड कोर्ट दिसला नाही. आणि 3-3:30ला भूक लागली होती तर एकदम मुंबईच्या बाहेर पडायलाच आम्हाला 3-3:30 झाले. आणि इतकी गर्दी होती बापरे. म्हणजे किती आपण 1:30ला निघालो तिथनं. 1:30 ते 3:30 वगैरे वाजले मला मुंबईच्या बाहेरच निघायला. आणि मग नंतर समृद्धी महामार्गावर लागू आणि इकडे मग काही जेवायला प्रॉपर मिळत नाही म्हणून तिकडेच जेवू असं झालं. पण कसला तिथे एका ढाब्यावर थांबलो. अजिबात काही चांगलं नव्हतं. मी कशी बशी एक पोळी गिळली, चावली पण नाही. रोशनने तरी त्याला भूक लागली, त्याने 2 पोळ्या खाल्ल्या. म्हणजे जाऊ दे पुढे बघू. सो आमच्यासोबत आम्ही खाऊ भरपूर आणलाय तसा, म्हणजे अनायाचा खाऊच आमचा खाऊ आहे. सो हे असे मखाने, अनायाचे ते होममेड ओट्स बिस्किट घेतले होते मी. अशा बऱ्याच गोष्टी. सांबार खाकरा. हा खाकरा आणला होता अजून. सो एक काकू आहेत ज्या होममेड बनवतात, त्यांच्याकडनं मी घेतलं होतं. तर ते आणलं होतं सगळं. सो ते खाणं सगळं चाललं आहे, बनाना वगैरे वगैरे. सो म्हटलं आता मस्त कुठेतरी इतका मस्त पाऊस पडतोय ना तर जर्नी एकदम भारी वाटतंय. बाहेर पाऊस चाललाय आणि आत्ता समृद्धी महामार्गावर छान अशा लाईट लागले दोन्ही साईडने. आम्ही म्हणजे प्रत्येकच वेळी समृद्धी महामार्गानेच जातो पण कधीच लाईट लागत नाही कारण आम्ही संध्याकाळच्या आधी बाहेर पडतो कारण आम्ही अमरावतीपर्यंत जात असतो. आत्ता मस्त वाटतं, एकदम भारी ड्राईव्ह एन्जॉय करतोय आम्ही. तेच ऊन असली तर मग तेवढं छान एन्जॉय करता येत नाही, पण पाऊस असल्यामुळे मज्जा येते. आणि अजिबात थकवा मला तरी जाणत नाही, पण रोशनला काय माहिती. सकाळपासून गाडी चालवणे, नानूला सांभाळणे. रोशनला खूपच झालं आज. आणि उद्याही त्याला गाडी चालवायची आहे नागपूरपर्यंत. सो आणि नेमकीच नानू त्रास देत नाही. आज नानूला मम्माकडेच जायचं. तसं पण तसंच असते. मम्मा जेव्हा कामात असते तेव्हा नानूला मम्माकडे जायचंच असतं. फायनली चहा मिळालाय आम्हाला. एका फूड कोर्टमध्ये आम्ही थांबलो होतो आणि इथे ना तो मसाला टी असतो, तो काही मला आवडत नाही फ्लेवर्ड, पण छान आहे तसा. वेदर इतकं मस्त आहे की मला थंडी लागत आहे, स्वेटर आणायला पाहिजे होतं असं वाटत आहे.
तिला आवडलं नानू? हा? तेव्हा? झालं. नानूचा फोन आहे का तिथे? फोन नाही आहे का याच्यात? हे काय आहे ना. झालं, फोन आहे म्हणजे नानूचं जमलं. झालं. हां बस, दुसरा टाइमपास नाही लागत आपल्याला काही. किती छान छान फ्रेम्स आहे. मला ते कॅट आली. नानू कॅट बघितली का किती सुंदर आहे? कॅट बघितली किती छान आहे? हा ना. चल ना, फोन ठेव, फ्रेश हो आणि आपण जाऊ. चल जेवायला जायचं ना. भूक लागली ना तुला? चल मग. ते राहू दे, फोनच्या मागे लागू नको तू. रात्रीनंतर मी डिरेक्टली सकाळी शूट केला. रात्री डिनर वगैरे केलं आणि आम्ही निवांत झोपलो होतो. सकाळी उठून रेडी होऊन इथे ब्रेकफास्टला आलो. ब्रेकफास्ट करून आम्हाला आमच्या जर्नीला निघायचं होतं, औरंगाबाद टू नागपूर. आणि इथे निघाल्याच आमचा मूड ऑफ झाला. इथे किती वेळ आम्हाला थांबावं लागलं. टोलचं ते त्यांचा सिस्टम डाऊन होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नव्हतं. हो, आणि गुड मॉर्निंग. आता किती 10 वाजले आहेत. सो काल काही मी ब्लॉग शूट केला नाही, त्याच्यानंतर तोच ब्लॉग आज कंटिन्यू करते आहे. कारण रात्री बराच वेळ झाला होता पोहोचायला. 9 वाजले होते आम्हाला हॉटेलवर पोहोचायला. आणि औरंगाबादला ऑलरेडी आम्ही हॉटेल बुक केलं होतं. एकदम नॉर्मल हॉटेल बुक केलं होतं यावेळी, की फक्त रात्रभर झोपायचं एवढंच माहिती होतं. मला झोपायचं आहे. ती ॲक्च्युली बोर झाली कालपासनं गाडीमध्ये. काहीच उठून लवकर निघायचं असं ठरलं होतं, पण मग झोपच उघडली नाही. 7 वाजताच उठलो आम्ही डिरेक्ट. नंतर रेडी होईपर्यंत, ब्रेकफास्ट होईपर्यंत तिथेच ब्रेकफास्ट वगैरे केला. 9 वाजले. आणि इथे टोलवर आमचा बराच वेळ गेला अजून. ते टोल त्यांचा आपला सिस्टम इतकं डेंजर आहे. म्हणजे एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी असेल, काय असेल. आणि आता बरं आहे की हा रस्ता मोठा आहे, म्हणजे समृद्धी महामार्ग मोठा आहे. पण तुम्ही अशा वेळी विनाकामाचं ट्रॅफिक जमा करता आणि मग तेच ट्रॅफिक पुढे कंटिन्यू होतं. फॉर एक्झाम्पल, आता काल मुंबईला रस्ते बांधणं सुरू होतं, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं तर म्हणजे. आणि कुठेही निघा तुम्ही, कुठेही निघा. आता गोव्याला निघालो होतो तेव्हा रस्त्यांचं काम वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे प्रत्येकांना ट्रॅफिक खूप फेस करावी लागते. आता मुंबईला रस्ते चालू आहे, ट्रॅफिक फेस. फक्त हा समृद्धी महामार्गच असा आहे की जिथे ट्रॅफिक फेस करावी लागत नाही, किंवा रस्ते मोठे आहे किंवा छान आहे, त्याच्यामुळे जर्नी एकदम सुखद होते. बाकी प्रत्येक ठिकाणी काहीतरी इश्यू. त्यातल्या त्यात इथे समृद्धी महामार्गावर हे पहिल्यांदा नाही, मला असं वाटते बरेचदा झाल्याच्या आधी पण, की गाड्या थांबवून ठेवतात. आणि चालण्याला पण हद्द असते. म्हणजे आपण एक 5-10 मिनिटं थांबू शकतो ना, किती थांबायचं. कारण आपण इथे इतका टोल याच्यासाठीच भरतोय की प्रवास चांगला झाला पाहिजे आणि की वेळेत पोहोचावा आपण. ह्या दृष्टिकोनातून आपण निघतो. जसं आमचं फॉर एक्झाम्पल असं असतं की रात्र नाही करायची ट्रॅव्हल करताना, दिवसाच्या आत ट्रॅव्हल करून आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो पाहिजे. मग प्रत्येकाचं आपापलं टार्गेट असतं. मग तुम्ही अशा गोष्टींमुळे ट्रॅफिक जमा करता. आता इथे ठीक आहे, इथे ट्रॅफिक नाही होणार तुम्ही जर 50 गाड्या जमा पण केल्या, पण हेच तुम्ही बाकीच्या टोलवर कुठे बाहेर केलं तर 50 गाड्या जमा होतील आणि पुढे तेच ट्रॅफिक कंटिन्यू होईल. सो अशी इतकी विचित्र सिस्टम आहे ना आपली. आणि फास्टॅग चालत नाही तुमचं तर तुम्ही गाड्या सोडा ना, काहीतरी अरेंजमेंट करा. आणि मला एक समजत नाही, जेव्हा आपल्याकडे आपल्या फास्टॅग मध्ये पैसे नसतील तेव्हा हे लोक काय ऍडजस्ट करतात का? नाही. ऍक्च्युली फास्टॅग इज नॉट टू ऍडजस्ट. फास्टॅग आलाच त्याच्यासाठी की ट्रॅफिक नसावा, लवकर निघावं. कधी आपली सिस्टम चेंज होईल याच्यासाठी सगळेच कारणीभूत मला वाटते. लोकांनी जसं वागलं पाहिजे, नियम फॉलो केले पाहिजे सगळे. आणि सोबतच गव्हर्नमेंटनी पण तेवढ्याच, जर आम्ही टॅक्सेस पे करतो आहे प्रत्येक गोष्टीचे, रोड टॅक्स पे करतो वेगळा, इन्कम टॅक्स पे करतो वेगळा, प्लस टोल पे करतो वेगळा, तर तशा सुविधा दिल्या पाहिजे. म्हणजे लमसम टॅक्स पे करतो. म्हणजे आपल्या इंडियात गाडी त्याच्यासाठी महाग आहे. म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये गाड्या स्वस्त आहे. म्हणजे तिथे लक्झरियस कार घेणं एवढं कठीण नाही आहे, कारण त्यांच्याकडे टॅक्सेस नाही आहे. आपण टॅक्सेस इतकं भरतो की ती गाडी आपल्याला कुठल्या ना कुठल्या 5 लाखाची गाडी 10 लाखात आपल्याला फक्त टॅक्सेस. ऍक्च्युली फक्त आमच्या विदर्भियांसाठी एक गोष्ट चांगली झाली आहे, ती म्हणजे समृद्धी महामार्ग, की आम्ही सोयीस्कर प्रवास करू शकतो इथनं. तर त्याच्यासाठी ऍक्च्युली थँक्यू पण म्हटलं पाहिजे.
पण ॲट द सेम टाइम ह्या छोट्या छोट्या चॅलेंजेसला पण फेस करायची गरज नाही पडली पाहिजे. आता आम्ही अराउंड 3:30 पर्यंत पोहोचू घरी असं दाखवत आहे नागपूरला. पण आमचा एक ब्रेक घ्यायचा चाललाय मध्ये रोशनच्या मामी बहिणीकडे, कारण 5 वर्ष झाले ते आम्हाला म्हणतात घरी ये, पण आमचं काही होतच नाही. सो आज जरा वाटतंय की वेळ पण आहे आपल्याकडे, कारण आम्ही असं एवढं दिवसाचं कधी पोहोचत नाही घरी, आम्हाला रात्र होते, त्याच्यामुळे आम्हाला कुठेच ब्रेक घेता येत नाही. यावेळेस चाललंय की ठीक आहे आता आपण लवकर पोहोचतोय तर एक ब्रेक घेऊ शकतो 1-2 तासाचा. आणि आम्ही ताईंकडे गेलो आणि आम्हाला दोघांना इतकी भूक लागली होती, कारण 2 वाजून गेले होते ऑलरेडी, जेवणाची वेळ झाली होती. सो आम्ही पहिले तर जेवायला बसलो. मस्त असं आम्ही पाटोळीची भाजी वगैरे छान जेवण केलं. ताईंनी छान स्वयंपाक करून ठेवला होता. आणि ह्या माझ्या 2 क्यूट भाज्या आहे आणि ही आहे रोशनची मामी बहीण. सो आमचं बराच वेळ तिथे गप्पा गोष्टी चालल्या. रोशनने थोडा वेळ आरामही केला आणि मग त्यानंतर 2-3-4 तास आम्ही ऑलमोस्ट तिथे होतो आणि त्यानंतर तिथनं निघालो नागपूरसाठी. अरे मोठा आला नानू, तो पप्पी होता ना, पप्पी तोच मोठा झालाय. तू छोटा पप्पी पाहायला होती ना, तो हे पा कोणाला ते पा. पाऊस नाही आला यावर्षी पुण्याला. आणि घरी गेल्या गेल्या आईने मस्त अशी सांबार वडी दिली आमच्यासाठी. छान अशी सांबार वडी बनवून ठेवली होती. सो ही नागपूरमध्ये मिळते, पुण्यामध्ये मिळत नाही सांबार वडी. अमरावतीला पण मिळते, पण ती जरा वेगळी असते. नागपूरला अशी बनवतात आणि ती एकदम भारी लागते. अशी माझी स्कूल बॅग आहे. कशी आहे का नानू? अच्छा. हे माहितीये का, हे एका दुकानात दिसलं आम्हाला, तर काय म्हणते मम्मा हे नागपूरला आहे ना. नानू काय म्हणते का आप्पा, काय म्हणते आप्पा नानू? हो तू अशी बदमाशी नको करू, लागून जाईन तुला. आणि बघा पहिल्याच दिवशी काय घडलं. संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी 11 वगैरे वाजत असेल, बाहेर साप निघाला होता. बघू शकता छोटासाच होता, पण इथे खूप साप निघतात, कारण आजूबाजूला मोकळी जागा असल्यामुळे पावसाळा आला की किडे माकोडे साप अशा सगळ्या गोष्टींची खूप भीती असते. आणि आम्ही आल्याला पहिल्याच दिवशी आम्हाला हे बघायला मिळालं. बट एनिवे तो दादाने हाकलून लावला. सो कालचा व्लॉग राहिला होता एंड करायचा, तर तेच घरी आल्यावर असं होतं की नाही सगळ्यांशी बोलू दे. आता फोन हातात घेऊन मला नाही बोलायचं आहे, पण होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला मी, कारण माझं तेच होतं नेहमी की मी खूप गुंतून जाते आणि मग मी शूट नाही करत. पण मी काल तसं केलं नाही आहे, शूट केलं आहे बऱ्यापैकी. आणि व्लॉग आता खूप मोठा झाला असेल तर मी एंड करते. सो तुम्हाला आपला कालचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याचबरोबर आता इथनं पुढे खूप छान छान व्लॉग्स असणार आहे. नेक्स्ट व्लॉग आमचा घाण्याचा प्रोग्राम असणार आहे, सो तो बघायला विसरू नका. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या असंच एका छान छान व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.